चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. मिशन ग्रीन मान्सून या उपक्रमास पिंपळगाव बौलामध्ये उदंड प्रतिसाद. ग्रीन मिशन मान्सून या उपक्रमासाठी प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक श्री विश्वास आप्पा नागरे यांचा पुढाकार. कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून नाशिक शहर व परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी मिशन ग्रीन या उपक्रमाअंतर्गत 1 लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी प्रभाग क्रमांक 10 चे कर्तृत्ववान कार्यक्षम नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांनी पुढाकार घेतला असून नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळगाव बौला या ठिकाणी तब्बल 1000 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाच्या व्यासपीठावर कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन, माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे, नगरसेवक सुधाकर भाऊ बडगुजर, नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेविका इंदुबाई नागरे, नगरसेवक सुरेश अण्णा पाटील, भाजपा उत्तर महाराष्ट्र मीडिया सेलचे प्रमुख गोविंद बोरसे, सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके, गणेश बोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात आणि लेझिम पथकाने नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे पिंपळगाव बौला येथे नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर नंदिनी नदीचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. तर पिंपळगाव बौला येथील महादेव मंदिरामध्ये भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्वास आप्पा नागरे यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नामदार गिरीश महाजन यांचा सत्कार नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांनी केला. यावेळी पिंपळगाव बौला ग्रामस्थांनी पिंपळगाव बौलाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीला लवकरच यश मिळेल असा विश्वास नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी व्यक्त केला. यापुढेही पिंपळगाव बौला आणि प्रभाग क्रमांक 10च्या विकासासाठी मी कायम कार्यतत्पर राहील असा विश्वास नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाचे आभार आकाश नागरे यांनी मानले. या कार्यक्रमास सातपूर भाजपा मंडलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पिंपळगाव बौला गावातील नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. काम किती सांगावे रात्रंदिवस कामाला पक्का आहे. महिला बचत गटांना कामं द्या. पिंपळगावचं तुम्ही पिंपळगावचे जे हाल झालेले आहेत त्याचं तुम्ही पालकत्व स्वीकारा आणि या पिंपळगावला जी निधी कमी पडली तुम्ही द्या आणि काम करून. पण मला देखील कुटुंबामध्ये आपली काय काय कामं आहेत तुम्ही सांगितलं. नामांतराचा प्रश्न असेल काय, अजून काय आपल्या काम असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, रस्ते पाणी सगळे ते पाईपलाईन टाकल्यामुळे फुटले ते आपल्याला नवीन करायचे आहेत. तुम्ही मला लेखी स्वरूपामध्ये द्या म्हणजे मी लगेच ऐकत नसतो, महापौर नसतो, आपण ती कामं या निश्चित करू घोषित केलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण 700-800 झाडं बाजूच्या या नदीच्या काठावर बाजूला या ठिकाणी लावलेली आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. औपचारिकता म्हणून उद्घाटन झालेलं आहे. आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्यावेळी वेळ खूप कमी आहे. लोकसभेचे अध्यक्ष 11:50 येत आहेत. 35 मिनिटांना एअरपोर्टला पोहोचायचे त्यांना घ्यायला. आता प्रोटोकॉल आहे, थोडं मोठं पद आहे त्यांचं, त्यामुळे मला ते दिल्लीहून येत आहेत जाणं आवश्यक आहे. पण निश्चित आपण ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत पिण्याच्या पाण्याचं टॅक्सच्या बाबतीमध्ये असेल, नामांतराच्या बाबतीमध्ये असेल, हा छोटा पूर आहे त्या बाबतीमध्ये असेल, त्या ज्या ज्या मागण्या असतील त्या मला लिखित स्वरूपात दिल्या तर ते मला जरा बरोबरेल. आपण सगळ्या नगरसेवक या ठिकाणी आहेत ते निश्चित त्याचा पाठपुरावा करतील. पण आपण बघता की यांनी नासर्डी नदी म्हणजे नदीचं नाव नासर्डी होतं कारण इतकी नासरली होती. तिचं गतवैभव आपल्याला पुन्हा तिला प्राप्त करून द्यायचं आहे. अनेक लोक मला सांगतात की 50 वर्षामध्ये नदीचं रूप असं कधी बदललेलं नव्हतं. काय 50 वर्षामध्ये आपण पर्यावरण दिन, जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. खरं तर गिरीश भाऊ तुमच्या निमित्तानं मंत्री म्हणून आपल्या या ठिकाणी दुसऱ्यांदा आपण व्हिजिट देत आहात त्याबद्दल देखील मी तुमचे पुनश्च एकदा मी स्वागत करतो. आपण जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे पर्यावरणाच्या रक्षणाचा त्यासाठी सर्वप्रथम आपण मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली
तुमच्या या एका छोट्याशा कार्यक्रमामुळे पिंपळगावमध्ये पाणी जाण्यापासून खूप मदत झाली. अतिवृष्टी झाल्यामुळे पूर्ण पिंपळगावमध्ये नेहमीच इथे कोळीवाड्यामधून आतमध्ये पाणी घुसतं. अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आज आपण जो जातीनं जो निर्णय घेतलेला आहे नंदिनी नदीचं सुशोभीकरण, तसेच त्यानंतर सुशोभीकरणावरतीच थांबले नाही तर आपण त्या नंदिनी नदीच्या कडेला जिथून उगम झालेला आहे तिथून तर शेवटपर्यंत पूर्ण दोन्हीही बाजूनी झाडं लावण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल देखील आपण सर्वांनी टाळ्या वाजवून भाऊंचं स्वागत करायचं आहे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.